धन्यवाद कुणाल. दरम्यान दुसऱ्या फेरीतील तिसरा सामना प्रेक्षकांच्या भेटीकरिता येतोय. आपण पाहू शकतायत यासारखे नारे चेक या ठिकाणी बुधाजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान करण्याची विनंती मी महेश यांना करतोय की महेश यांनी तो शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावर करायचा आहे. संतोषजी जाधव साहेबांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान मुख्य मंचावर केला जाईल. तो शुभ सन्मान मी करण्याची विनंती तेजस चौधरी यांना विनंती करतो की तो शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. उर्फ लाली यांच्याकडनं तो शुभ सन्मान होईल. या ठिकाणी लॉट्स आता पाडण्यात येतील. चला लवकर या. आपण लाईव्ह लॉट्स या ठिकाणी पाडतो आहेत. टीम सलामी स्पोर्ट्स निचोळे तो तिसऱ्या राऊंड मध्ये जाऊन पोहोचलाय. चालू असलेल्या मॅचचा एक एक प्रतिनिधी या. तदनंतर एमबी खरिवली. चला एक प्रतिनिधी या लवकर लगेच या. टीम एमबी खरिवली, टीम सलामी स्पोर्ट्स निचोळे आणि चालू असलेल्या मॅच मधला एक एक प्रतिनिधी लवकर या. या ठिकाणी लॉट्स पाडण्यात येतील. आता आपण लाईव्ह लॉट्स या ठिकाणी पाडणार आहोत. यावेळी मात्र फंबल होत आहे आणि चुकीला माफी नाहीये मित्रांनो. चेंडू मात्र निघून जाईल. दन दन करीत सीमा पार येतोय डावाचा पहिला चौकार 4. तर या चौकाराने मात्र संघाचं सेव्हिंग अकाउंट ओपन केलं जाईल. धावफलक 0 पुढे 4 या धावसंख्येवर. ज्या ठिकाणी एकही धाव व्हायला नव्हती पाहिजे त्या ठिकाणी मिसफील्ड झाली. चुकीला माफी नाहीये मित्रांनो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सैजाद. यावेळी मात्र पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू वाईड स्पीड विकेटच्या दिशेकडे खेळला जातोय. त्या ठिकाणी सुरेख असे क्षेत्ररक्षण म्हटलं जाईल. सुरेख अशा बॅकअप त्या ठिकाणी दिला जातोय मिनी होंडो अकमल यांच्याकडनं. एकंदरीत मला वाटतं एकच धाव अर्जित केली जाईल. या एकेरी धाविनेशी धावफलक 1च्या मदतीने झपाट्याने वाढलं जाईल. पाहता पाहता या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ समाप्तीस येतोय. धावफलक 5 या धावसंख्येवर. यावेळी मात्र पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेकडे खेळून काढला जातोय. त्या ठिकाणी सुरेख असे क्षेत्ररक्षण आणि चेंडू फेक येईपर्यंत धाव जितला संधी. इथे मात्र पहिला हादरा बसेल तो म्हणजेच केलीचा पाडा या संघाला धावचीच्या स्वरूपात. या कमांडीज टीम निचोळेकडनं एमबी खरिवलीकडनं एक प्रतिनिधी आलाय आणि चालू असलेल्या मॅचचा एक एक प्रतिनिधी इथे या. लाईव्ह लॉट्स आपण या ठिकाणी पाडतोय. विकी काळे आणि त्यांच्या समवेत कांतिकुमारजी ठाकरे साहेब या ठिकाणी रजा घेत आहेत आमची.
यावेळी मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू जरूर हाताळला गेला होता, परंतु त्यावर पुरेपूर खरपूर असा समाचार घेता आलेला नाहीये. फलंदाज पूर्णपणे बीट होतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. आणि तर या ठिकाणी त्या ठिकाणी लॉस पाडले जात आहेत आणि आमच्यापर्यंत अशी माहिती पोहोचवली जाते की या ठिकाणी एमबी खरिवली या संघाला त्या ठिकाणी बाय मिळते. तर शेवटच्या चेंडूचा विचार केला गेला अब्दुल याचा, तर मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं चेंडूला भिडकावलं होतं सरळ 6 धावांकरिता आणि या 6 धावांच्या मदतीने मात्र धावफलक झपाट्याने वाढले गेले. पहिलं षटक इथून मार्गस्थ झालंय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 12 धावा खर्च केल्या जात आहेत. म्हणजे पहिल्या षटकाचा विचार केला गेला तर पहिलं षटक मात्र केलीचा पाडा या संघाच्या नावावर राहतंय. तब्बल 12 धावा या ठिकाणी जोडल्या जात आहेत धाव फलकावर. इथून गोलंदाजी ट्रॅक मध्ये परिवर्तन केलं जात आहे. गोलंदाजी करण्याकरिता नवीन गोलंदाज ज्याच्या नावानिशी हा संघ खेळताना आपण पाहतायत, अर्थात सैराज खतीब याची वर्णी लावली जाते. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक. तर सैराज खतीब याला आपण पाहू शकतात गोलंदाजी ट्रॅकवर वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्याकरिता. इथून सैराज कशा प्रकारची गोलंदाजी करेल बघूया. पहिल्या षटकाचा विचार केला गेला तर खूपच महागडे षटक हाताळलं गेले अब्दुल याच्याकडनं. तर या ठिकाणी मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये पुनोचे येताना आपण पाहू शकतायत. दरम्यान वळूया पुनोचे एकदा क्रिकेटच्या या दुनियेमध्ये. आपण दरम्यान पाहतायत यासारखे नारे आणि त्यांच्या विपक्षामध्ये 2 हात करण्याकरिता सज्ज झालेला संघ केलीचा पाडा. प्रथम नाणेफेक जिंकत असताना या ठिकाणी फलंदाजी स्वीकारली जाते, तर मात्र क्षेत्ररक्षण करण्याकरिता आमंत्रित केलं गेलंय ते म्हणजेच यासारखे नारे या संघाला. गोलंदाजी ट्रॅकवर राईट आर्म द विकेटचा मारा. सैराज षटकातील पहिला चेंडू हाताळण्याकरता सज्ज. यावेळी मात्र स्टेट धावीचा जोरकस असा फटका अलंग द कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढला जातो. त्या ठिकाणी थोडंसं फंबल झालंय. दुसरी धाव कंप्लीट केली जाईल का? मात्र चेंडू फेकचा विचार केला गेला तर त्या एंडला जर चेंडू फेक अगदी बरोबर झाली असती तर मात्र कुठेतरी धोका पत्करावा लागला असता केलीचा पाडा या संघाला. मात्र 2 धावा इथून पळून काढल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हटली जाईल. दुहेरी धावनिशी धावफलक 14.
यावेळी मात्र फटका फसलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घ्यायला संधी. चांगला प्रयत्न जरूर केला गेला होता. दुसरी धाव पुन्हा एकदा घेतली जाईल का? त्या ठिकाणी नबील मुल्ला यांच्याकडनं पुन्हा एकदा फंबल होत आहे आणि चुकीला माफी नाहीये मित्रांनो. कारण क्रिकेट जगतात खेळी करत असताना एकेका धावेला काय महत्व असतं हे त्यांनाच विचारा, ज्यांनी एका धावेनिशी मात्र सामने गमावलेत. एकंदरीत या ठिकाणी 3 धावा पलून काढल्या जात आहेत. या 3 धावेनिशी मात्र धावफलक आता झपाट्यानं वाढेल, जाऊन पोहोचेल 17. पहिल्या 2 चेंडू मात्र केलीचा पाडा या संघाच्या नावावर राहिले. तब्बल 2 चेंडूमध्ये 5 धावा खेचल्या जात आहेत. ज्यावेळी मात्र पुन्हा एकदा युक्तीचा वापर केला जातोय. मला वाटते लगातारचा हा दुसरा सामना. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ या युक्तीचा या ठिकाणी वापर करून पुन्हा एकदा पवेलियनचा रस्ता दाखवला जातोय फलंदाज तेजस याला. या कमांडीज तर या ठिकाणी रितेश याला परतावं लागते धावचीच्या स्वरूपात. पहिला हादरा बसेल तो म्हणजेच केलीचा पाडा या संघाला. नवीन फलंदाज आपण पाहतायत नॉन स्ट्रायकर एंडला गणेश. यावेळी मात्र ब्लॉक होल पद्धतीचा सुरेख असा चेंडू हाताळला जातो. त्यावेळी मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये फील्ड करेल तोपर्यंत 38 सर्कलच्या आतमध्ये 1 धाव अर्जित केली जाईल. या एकेरी धावीनिशी धाव फलक 1च्या मदतीने आता मात्र 18 या धावसंख्येवर आता मात्र पूर्णपणे रनांवर अंकुश लावण्यात यश येते. गोलंदाज सैराज कुठेतरी कमबॅक पाहाव्यास मिळतोय. आतापर्यंत पाहता पाहता 3 चेंडूचा खेळ समाप्तीस येतोय. यावेळी मात्र फटका फसला. झेलला संधी. इथे मात्र चांगल्या पद्धतीचा झेल. फलंदाज फेल. बॅक टू दी डगआउट. आणखीन एक हादरा बसेल केलीचा पाडा या संघाला. या कमांडीज तर स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न जरूर झाला. बॅटची अल्ट्रा एज लागली आणि त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा झेल कॅरी केला जातोय. शॉर्ट फाईनच्या दिशेमध्ये त्या ठिकाणी मला वाटतंय मिनी होंडो अकमल तैनात केले गेले. त्यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचा झेल कॅरी केला गेलाय. इथे मात्र परतीचा प्रवास करावा लागतोय फलंदाज गणेश याला. आणि गणेश बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज रुपेश. यावेळी मात्र आल्या स्विचिट खेळण्याचा प्रयत्न, परंतु फर्निचर डिस्ट्रॉय. दांडीगुल. या कमांडीज या ठिकाणी गोलंदाजाची प्रशंसा केली तेवढी कमी आहे. बॅक टू बॅक 2 चेंडूवर मात्र गडी बाद करण्यात त्याला सफलता येते, सफलता मिळते. शैराज याचा विचार केला गेला तर शैराज इज ऑन अ हॅट्रिक. तर या ठिकाणी थोडस फंबल जरूर होत आहे. पद तालिकेमध्ये फंबल होत आहे शैराज यांच्याकडनं. अंतिम निर्णय चेंडूचा खेळ हाताळण्याकरता पुन्हा एकदा सज्ज शैराज. यावेळी मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये चेंडूला पुश केले गेले. त्या ठिकाणी स्वतः अकमल जात आहेत. चेंडू फेक करतील तोपर्यंत 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. या दुहेरी धावीनिशी इथे मात्र षटक समाप्तीस येत आहे. षटक संपल्याची उद्घोषणा होतीये आणि या 2 धावीनिशी आपण जर विचार केला गेला तर धावतो धाव फलक जाऊन पोहोचेल 20 या धावसंख्येवर.
म्हणजे जर विचार केला गेला पहिलं षटक अब्दुल यानं हाताळलं, तब्बल 12 धावा खर्च केल्या. त्यानंतर गोलंदाजी ट्रॅकवर आले स्वतः कर्णधार सैराज, परंतु कुठेतरी रनांवर अंकुश लावला गेला. तब्बल 8 धावा त्यांच्या माध्यमातून खर्च जरूर झाल्या, परंतु दोन महत्वाचे गडी बाद करण्यात त्यांना यश जरूर आलं. इथून मात्र सामन्याला नवीन कलाटणी, नवीन उमेद निर्माण होतीये. अंतिम निर्णायक 6 चेंडूचा खेळ इथून शिल्लक राहतोय. 6 चेंडू हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर डावकुऱ्या शैलीचा गोलंदाज रवी. स्ट्राईक एंडला आपण पाहतायत फलंदाज तेजस. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा रवी. यावेळी मात्र ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू बॅटची अल्ट्रा एज घेऊन शॉर्ट फाईलच्या दिशेमध्ये त्या ठिकाणी फील्ड करतोय. स्वतः विकेट किपर येतोय त्या ठिकाणी. मला वाटतं साजेब त्या ठिकाणी तैनात केले गेलेत. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकतायत SRK नारे या संघाकडनं मैदानाच्या आतमध्ये. बघूया षटकातील पुढचा चेंडू हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाज. पुनश्च एकदा फिर से एक मर्तबा रवी. यावेळी मात्र स्टेट डावीचा जोरकस असा फटका त्या ठिकाणी. चेंडू फेकचा विचार केला गेला तर चेंडू फेक अतिशय पुचाट प्रकारची चेंडू फेक, अतिशय लेच्या पेच्या थ्रो. एकंदरीत त्या ठिकाणी 2 धावा पलून काढल्या जातात. पुनश्च एकदा चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हटली जाईल. या दुहेरी धावीनिशी आता मात्र चांगल्या सुस्थितीमध्ये आपण पाहू शकतात केलीचा पाडा हा संघ. धावफलकावर धावा उभारल्या जात आहेत, धावा जोडल्या जात आहेत. तब्बल 22 रवी. षटकातील पुढचा चेंडू. यावेळी मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू, फटका फसला, झेलला संधी, पकडो क्या जीतो मॅच. आणि यावेळी मात्र सुरेख पद्धतीचा झेल कॅरी केला जातोय. सुरेख झेल, फलंदाज फेल, बॅक टू दी डगआउट. आणखीन एक हादरा बसेल तो म्हणजेच त्या कमांडीचा. तर इथे मात्र अर्धा संघ पविलियनचा रस्ता दाखवला गेलाय केलीचा पाडा. तर ज्या पद्धतीने सैराज यानं गोलंदाजी केली त्याच पद्धतीने त्याच्या तोडीस तोड मात्र गोलंदाजी करताना आपण पाहतायत रवी याला. आतापर्यंत या षटकातील पाहता पाहता 3 चेंडूचा खेळ समाप्तीस येतोय. 4था चेंडू हाताळण्याकरता सज्ज गोलंदाज रवी. यावेळी मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू वाईड मिड विकेटच्या दिशेकडे खेळून काढला जातो. एक धाव तर सहजरित्या कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न आणि एकंदरीत 2 धावा त्या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हटली जाईल. पुन्हा एकदा या दुहेरी धावीनिशी आता मात्र धावफलक 2च्या मदतीने 2 वडारेल जाऊन पोहोचेल 24-24. अजूनही या षटकाचा विचार केला गेला तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय. या 2 चेंडूमध्ये किती धावा उभारण्याचा प्रयत्न असेल. स्ट्रायकर एंडला आपण पाहतायत फलंदाज प्रीतम. यावेळी मात्र स्विंग अँड मिस, निगाय कहीं पे निशाना कहीं पे. यावेळी मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात पूर्णपणे बीट होतोय. धावांवर कुठेतरी अंकुश लावला जातोय. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलं जाते फलंदाजांना. पूर्णपणे जखडवून ठेवलंय, पकडवून ठेवलंय. आता मात्र फलंदाजाला पायाखालची जमीन गरम वाटायला लागली असेल. बघूया षटकातील अंतिम निर्णायक चेंडू रवी. फिर से एक मर्तबा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळी मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू वाईड स्पीड विकेटच्या दिशेकडे खेळून काढला जातोय. इथे मात्र मस्तक पे दस्तक देत चेंडू मात्र जागती राहूचा इशारा देतोय. चेंडू जाईल अंतिम चेंडूवर, सीमा पार येतोय दर्जेदार दिमागदार चौकार 4.
जिल्ह्याला क्रिकेटची पंढरी संबोधली जाते, त्याच पद्धतीने आमच्या या वाडा तालुक्याला सुद्धा क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखली जाते. अर्थात वाडा तालुका हा सुद्धा क्रिकेटच्या बाबतीत खूप पुढे गेलाय. दरम्यान आपण पाहता येतं यासारखे नारे आणि त्यांच्या विपक्षामध्ये केलीचा पाडा जिंकण्याकरिता बरोबर 29 धावांचं एक भलं मोठं असं आव्हान ठेवलं गेलंय. 18 चेंडू आणि 29 धावा. दरम्यान केलीचा पाडा संघ आपण पाहू शकतायत चांगल्या शिस्तबद्ध संघ म्हटलं तरी चालेल. शिस्तींचं या ठिकाणी पालन केलं जात आहे. एका लाईनीमध्ये खेळाडूंना येताना आपण पाहू शकतायत. चला यासारखे नारे सलामीची जोडी पाठवून द्यायची आहे विना विलंब. तर जिंकण्याकरिता बरोबर 18 चेंडू आणि 29 धावांचं भलं मोठं असं आव्हान ठेवलं गेलंय. या आव्हानाचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. सलामीची जोडी पाठवून द्यायची, खूप उशीर घेतला जातोय नारेकर. नो डाऊट सलामीला आलेली जोडी आपण पाहू शकताय. एका बाजूला असतील शैराज खतीब की ज्याच्या नावानिशी हा संघ खेळताना आपण पाहतायत. SRK त्याचा लॉंग फॉर्म जर आपण बघितला तर शैराज रऊफ खतीब यांच्या नावानिशी खेळताना आपण पाहतायत. SRK नारे या संघाला त्यांच्या जोडीला त्यांच्या साथीला जोडले गेलेत फलंदाज त्यांची साथ देण्याकरिता मौफिज. चेंडू द्यायचा आहे. गोलंदाजी ट्रॅक मध्ये वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक हाताळण्याकरिता मला वाटतं केलीचा पाडा संघाकडनं रितेश. पंच सामना थोडा स्पीडअप करायचा आहे. चेंडू द्यायचा आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतात गोलंदाजी ट्रॅकवर वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक हाताळण्याकरिता मला वाटतं रितेश याची वर्णी लावली जाते. स्ट्रायकर एंडला फलंदाज पाहतायत सैराज. तर नॉन स्ट्रायकर एंडला त्याची साथ देण्याकरिता मौफिज. मजबूत ध्येय यष्टीचा मौफिज. ज्यावेळी मात्र आल्या आल्या अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु ज्या पद्धतीने चेंडू बॅटवर यायला पाहिजे होता त्या पद्धतीने प्रॉपर चेंडू आला नाही. ते मात्र पहिला चेंडू निर्धाव स्वरूपात हाताळला गेला रितेश याच्याकडनं. निर्धाव चेंडूची सांगता होती. बघूया षटकातील पुढचा चेंडू पुनश्च एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. फिर से एक मर्तबा. यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळून काढला जातोय. चेंडूला उडवलाय. चेंडू मात्र निघून जाईल वाईड स्पीड विकेटच्या डोक्यावरना. इट्स आउट ऑफ पार्क. साजन के ससुराल. षटकार 6. आपलं वैयक्तिक खातं उघडतोय. संघाचं खातं सुद्धा उघडलं जाईल. यावेळी मात्र स्विच इट अटेंड केला जातोय. रिव्हर्सचा फटका. एक देखना असा फटका. चेंडू मात्र एक टप्प्याखेरीस निघून जाईल. दन दन करीत सीमा पार. येतोय चौकार 4. पहिला चेंडू जरूर निर्धाव आला होता. त्यानंतर मात्र कुठेतरी कमबॅक पाहाव्यास मिळते फलंदाजाकडनं. 2 चेंडू मात्र सैराज याच्या नावावर राहिलेत. यावेळी मात्र पुनश्च एकदा स्विच इट अटेंड करण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु अनसक्सेसफुल राहिला.
इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. बऱ्याच वेळानंतर मात्र निर्धाव चेंडू हाताळला जातोय. धावफलकाचा विचार केला गेला तर आतापर्यंत या षटकातील 4 चेंडूचा खेळ पाहता पाहता समाप्तीस येतोय. धावफलक दुहेरी फिगर 10 या धावसंख्येवर. यावेळी मात्र पुन्हा एकदा जोरकस मारला जातोय. यावेळी मात्र पुन्हा एकदा मस्तक पे दस्तक देत चेंडू निघून जाईल. जागते राहूचा इशारा येतोय. सीमा पार चौकार 4. जातोय 14 धावा इथून ठोकल्या जात आहेत. गोलंदाज रितेश याला. यावेळी मात्र दांडी 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 गुल कमान डीजे. यावेळी मात्र आल्या आल्या चेंडूला उडवलं. इथे मात्र पुन्हा एकदा झेल सोडला जातोय. एक संधी जरूर दिली जाईल. मी तर म्हणेन खरोखर गरिबी में आटा गेला. ज्या पद्धतीचं या ठिकाणी केलीचा पाडा या संघाकडनं क्षेत्ररक्षण केलं जात आहे खरोखर खराब प्रकारचं क्षेत्ररक्षण म्हटलं जाईल. वारंवार त्या ठिकाणी झेल सोडले जात आहेत. जीवनदान दिले जात आहेत. या संधीचं सोनं कुठेतरी केलं जाईल का? बघूया गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहताय जयदीप याला. यावेळी मात्र आमच्या समालोचन कक्षाकडे चेंडूला उडवलंय. समालोचन कक्षाला सलामी दिली जाईल. चेंडू मात्र निघून जाईल. इट्स आउट ऑफ पार्क. षटकार 6. चला यायचंय टीम सचिन पष्टे आणि टीम ची सलामी स्पोर्ट्स निचोळे येऊन राहायचंय इथपर्यंत. यावेळी मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेकडे चेंडूला टटावलंय आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा झेल ड्रॉप. झेल सोडला जातोय. यावेळेस मात्र झेल धरणीला दान केला जातोय. ज्या पद्धतीने मी पहिलेच म्हटलं होतं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. एकतर आपल्याकडे वाचवण्याकरिता धावा खूप कमी आणि त्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर अशा वेळेस तर जिंकण्याकरिता 9 चेंडू 6 धावा. झेल सोडले जातात. नक्कीच पराभवाचं लक्षण असू शकतं. यावेळी मात्र पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेकडे. यावेळी मात्र कुठल्याही प्रकारची चुकी केली जाणार नाहीये. अकमल नावाचं वादळ यावेळी मात्र शांत होताना आपण पाहू शकतात. अकमल बॅक टू दी डगआउट या कमांडीज. चला फलंदाज येताना आपण थोडं धावत यायचंय जेणेकरून आपला वॉर्मअप सुद्धा होईल. नवीन फलंदाज नबील मुल्ला याला आपण पाहू शकतात. दोन्हीही बंधूंची जोडी
स्ट्रायकर एंडला मोठा बंधू तर नॉन स्ट्रायकर एंडला छोटा बंधू. बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया सुभान अल्लाह. बघूया जिंकण्याकरिता अजूनही 6 धावांचं आव्हान. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतायत जयदीप याला. यावेळी मात्र आल्या मोठा फटका मारण्याच्या नादात इथे मात्र मिस टायमिंग राहिला आणि मात्र आल्या पावली परतावला गेला. नबील गेला आणखीन एक हादरा यासारखे नारे या संघाला. या कमांडीज तर एक वेळ असं वाटत होतं, जी फटकेबाजी आपण बघितली सैराज आणि अकमल यांच्याकडनं, त्यानंतर असं वाटत होतं की एकंदरीत हा सामना एकतर्फी झालाय. परंतु यानंतर ज्या पद्धतीने त्यांचे गडी गमावले त्यानंतर सामन्याला नवीन वळण येतंय, कळाटणी येते. पाहता पाहता या षटकातील 5 चेंडूचा खेळ समाप्तीस येतोय. आता जिंकण्याकरिता समीकरण शिल्लक राहत आहे 7 चेंडू 6 धावा. यावेळी मात्र पुन्हा एकदा मिस टायमिंग राहिलाय. बॅटची अल्ट्रा एज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न जरूर झाला. परंतु मित्रांनो मी एकच म्हणेन, चांगला एफर्ट, चांगला प्रयत्न. कारण जेव्हा गोलंदाज गोलंदाजी करत असतो आणि गोलंदाजी करण्याकरता त्याचं नियंत्रण तो पूर्णपणे विसरलेला असतोय आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेणं म्हणजेच वडापाव खाणे इतकी सोपी गोष्ट नसते. एक चांगला प्रयत्न, एक चांगला एफर्ट म्हटला जाईल. एकंदरीत अंतिम चेंडूवर इथून 2 धावा पलून काढल्या जातात. या दुहेरी धावीनेशी आता मात्र समीकरण मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहत आहे. आपण पाहू शकता जिंकण्याकरिता बरोबर 6 चेंडू आणि 4 धावा. एकंदरीत 4 धावा या जोडाव्याच लागतील कारण रन चेस कंपल्सरी या स्पर्धेचा नियम. अंतिम निर्णायक 6 चेंडू हाताळण्याकरिता मला वाटते गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आणला जातोय. साहिल, छोटा पॅकेट बडा धमाका. इथून साहिल याला कोणतीतरी जादू करावी लागेल, मॅजिकली स्पेल हाताळावा लागेल. स्ट्रायकर एंडला आपण पाहतायत बाहुबली मौफीज. बघूया पहिल्या चेंडूवर इथून सामना फिनिश केला जाईल का. परंतु मी तर म्हणेन अजूनही सामना 50-50 कंपॅरिझन केलं दोन्ही संघाचं तर. कारण शेवटचा चेंडू जोपर्यंत हाताळून होत नाहीये तोपर्यंत कुठला संघ विजयी होईल याची कल्पना करणं सुद्धा मूर्खता ठरेल. बघा पहिला चेंडू मात्र स्विंग अँड मिस, शरीरापासून थोडस दूर ठेवलं गेलं. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त स्वरूपात खाली राहतोय. बाकीची कामगिरी मात्र विकेट कीपर पूर्णपणे पार पडताना आपण पाहू शकतात. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपात. आता उर्वरित 5 चेंडू 4 धावा. यावेळी मात्र पुन्हा एकदा झेलला संधी, पकडो क्या जीतो मॅच. आणि मी तर म्हणेन एक कॅच नाही बल्कि मॅच छोडाय मित्रो, कॅच नाही बल्कि मॅच छोडाय. कारण अशा वेळेस झेल सोडणं नक्कीच तुम्हाला पराभवाच्या छायेकडे नेऊ शकतोय. एकंदरीत 2 धावा तिथून पळून काढल्या जात आहेत. क्रिकेट जगतात खेळी करत असताना आपल्याला एकच मंत्र नेहमी आत्मसात करावा लागेल, तो म्हणजेच कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच. एकंदरीत 2 धावा. आता जिंकण्याकरिता फक्त आणि फक्त 2 धावांची गरज. 4 चेंडू 2 धावा. यावेळी मात्र पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. आता मात्र सामन्यात रोमांचकता निर्माण होतीये. यावेळी मात्र अक्रॉस द लाईन आडव्या बॅटने खेळून काढला जातो. त्या ठिकाणी एक धाव सहजरित्या कंप्लीट केली जाईल. आता उर्वरित चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय 2. जिंकण्याकरिता धावांची गरज फक्त आणि फक्त 1. 2 चेंडू 1 धाव, 1 धाव 2 चेंडू आणि 1 धाव ही कंपल्सरी करावीच लागेल. इथून जर हा सामना नारे संघाला जिंकायचा असेल तर, कारण या स्पर्धेचा नियम रन चेस कंपल्सरी. चेक सचिन फष्टे तुमचा कर्णधार पाठवायचा आमच्यापर्यंत. सलामी स्पोर्ट्स निचोले. ओके आलाय का? ठीक आहे. ओके ओके. ओव्हर टू स्वप्नील. तर जिंकण्याकरिता बरोबर 2 चेंडू 1 धाव. हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना, एक पैसा वसूल मॅच. यावेळी मात्र
अंतिम क्षणी बॅटचं फेस उघडलं आणि चेंडू मात्र निघून जाईल. दन 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 करीत सीमा पार. विजयाचा चौकार 4. चला सैराज खतीब आपला कर्णधार पाठवा लवकर लवकर धावत यायचंय. जी मॅच आहे आपली सलामी स्पोर्ट्स निचोळे आणि त्याच्या विपक्ष टीम दोन हात करेल ती टीम SRK नारे. चला लवकर या धावत यायचंय. तर या स्पर्धेच्या माध्यमातून शुभागमन होत आहे नरेशजी पाटील साहेब. मी त्यांना विनंती करतोय की आपण सन्मानाने व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. आइए पधारिए तशरीफ लाइए. वेलकम वेलकम वेलकम. या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा शुभ आगमन होत आहे नरेशजी पाटील साहेब. मी त्यांना विनंती करतो